नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. जिल्ह्यातील विविध युडाय केंद्रावरून 5 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बायोमेट्रिक अपडेट करताना शासनाच्या नियमावलीकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांकडून 100 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम आकारली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रत्यक्षात 5 ते 7 वर्षे आणि 15 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांचे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट मोफत असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश रघुनाथ साठे यांनी जिल्हाधिकारी पंकज आशियाना यांना निवेदन दिलं आहे. या संबंधित सर्व युडाय सेंटरला शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून पैशांची आवाजवी वसुली करणाऱ्या केंद्र चालकांवर कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांचा परवाना रद्द करावा अशीही मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी योगेश साठे, राजीव भिंगारदिवे, हनीफ शेख, जेडी शिरसाट, रविकिरण जाधव, ॲडव्होकेट योगेश गुंजाळ, फिरोज पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहर तालुका कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे. निवेदनाचा विषय असा होता की 5 ते 17 वयोगटातील जे काही विद्यार्थी शाळेमध्ये शिकत आहेत आणि आता त्यांचं सध्या बायोमेट्रिक अपडेट आधार कार्ड अपडेट करण्याचं काम प्रामुख्याने खूप जोरात चालू आहे. त्या बायोमेट्रिक करण्यासाठी त्या आधार कार्ड जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं त्यांचं जे मेन ऑफिस आहे त्यांनी आदेश केलेले आहेत सगळ्या सेंटरवाल्यांना की 5 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांचं तुम्ही आधार कार्ड हे मोफत करण्यात यावं. त्यासाठी कोणतीही फी आकारू नका, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईल असे आदेश केलेले आहेत. त्या आदेशाची प्रत आम्ही कलेक्टर साहेबांना दिली आणि सांगितलं की ह्या आदेशाची आपण लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी. तसंच जे काही सेंटर पैसे घेतील त्यांच्यावर कारवाई करावी असं आम्ही निवेदन दिलेलं आहे. तर कलेक्टर साहेबांनी सांगितलं की जे कोणी असं बी आवाहन केलेलं आहे, आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. कलेक्टर साहेबांनी सांगितलं की जे कोणी 5 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांचा अपडेट करण्यासाठी पैसे घेणार असेल किंवा घेतलेले असतील त्यांनी त्या पावतीसह कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांची तक्रार नोंदवावी आणि त्यांच्यावरती कारवाई केली जाईल अशी त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिलेलं आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.